नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनायक मेटे उत्तर मंत्र डिस्कशन सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण जी केस स्टडी डिस्कस करणार आहोत ती आहे डे 115 115व्या दिवसाची केस स्टडी होती. तर ती कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन कॉर्पोरेट मध्ये कसं होतं आणि त्या आधारे ती केस स्टडी तशी डिझाईन केली गेली होती. ऑलरेडी युपीएससीने सुद्धा अशा प्रकारे केस स्टडीज विचारलेल्या आहेत आणि एक नुकतीच घटना घडली होती गुडगाव इंडिगोच्या ऑफिस मधली. तर तिथे एक लोअर कास्टचा एम्प्लॉई काम करत होता, तर त्याच्या अगेन्स्ट जे त्याचे सिनियर्स होते तर त्यांनी कास्टिस्ट रिमार्क्स पास केले होते. तर त्या एम्प्लॉईनी त्यांच्या अगेन्स्ट SC/ST अॅट्रॉसिटीज ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केलेला होता. तर अशा केस स्टडीज आपल्याला युपीएससी किंवा एमपीएससी मध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे. तर त्या अनुषंगाने केस स्टडी डिझाईन केली होती. तर आपण केस स्टडी ती बघून घेऊया. थोडक्यात केस स्टडी वाचून घेऊयात. टेक इनोव्हेट सोल्युशन्स नावाची कंपनी आहे. अ लिडिंग मल्टीनॅशनल कंपनी टेक्नॉलॉजी फर्म prided itself on its publicly proclaimed values of meritocracy, innovation, ethical leadership. ठीक आहे. त्यांचं जे विजन, मिशन आणि वर्क कल्चर आहे एकदम आयडियलिस्टिक असं दाखवलेलं आहे. मेरिटोक्रेसी, इनोव्हेशन आणि एथिकल लिडरशिपला प्रमोट केलं जातं. इट्स ग्लॉसी ब्रॉशर्स शोकेस्ड अ डायव्हर्स वर्क फोर्स, डायव्हर्स म्हणजे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक ऑलरेडी तिथे काम करत आहेत. अँड अ कमिटमेंट टू नर्चरिंग टॅलेंट. ठीक आहे. मेरिटोक्रेसी ऑलरेडी तर मेन्शन केलेलं आहे. प्युअरली ऑन परफॉर्मन्स. However, आता इथून खरा सीन चालू होतोय. Beneath this veneer, a subtle yet pervasive undercurrent of organizational culture suggested that certain strategic positions and high visibility projects were disproportionately awarded based on perceived communal or caste-based affiliations. ठीक आहे. हा कोर इशू आहे. With top management, particularly within the influential software development division led by Mr. Arjun Reddy. आठवतो का अर्जुन रेड्डी? अ हायली रिस्पेक्टेड बट ऑल्सो समवॉट इन्शुलर सिनियर व्हाईस प्रेसिडेंट, SVP, सिनियर व्हाईस प्रेसिडेंट. राकेश हा मेन हिरो आहे या केस स्टडीचा. राकेश अ हायली कॉम्पिटंट अँड डेडिकेटेड सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर पोझिशनवरती काम करतोय. हॅड कन्सिस्टंटली डिलिव्हर्ड कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट्स अहेड ऑफ स्केड्यूल अँड विदिन बजेट फॉर द पास्ट 8 years ॲट टेक इनोव्हेट. एकदम एफिशियंट एम्प्लॉई आहे राकेश नावाचा. His appraisals were stellar and he was widely seen by peers as the natural choice to lead Project Apex. एक नवीन प्रोजेक्ट त्या कंपनीमध्ये चालू होणार आहे. ठीक आहे. AI बेस्ड प्रोजेक्ट आहे. खूप मोठ्या स्केलवरती हा प्रोजेक्ट रन होणार असतो आणि सगळ्यांमध्ये चर्चा असते की राकेशलाच तो प्रोजेक्ट हेड करण्याची संधी मिळणार आहे. अ ग्राउंड ब्रेकिंग AI इंटिग्रेशन इनिशिएटिव्ह क्रिटिकल फॉर द कंपनीज नेक्स्ट फिस्कल क्वार्टर. ठीक आहे. कंपनीची फिस्कल हेल्थ सुद्धा त्याच्यावरतीच अवलंबून असणार आहे. द प्रोजेक्ट डिमांडेड एक्सेप्शनल टेक्निकल अॅक्युमेन. ठीक आहे. हायली स्किल्ड प्रोजेक्ट आहे. इंट्रिकेट स्टेक होल्डर मॅनेजमेंट, अ प्रूवन लिडरशिप इन हाय प्रेशर एन्व्हायरमेंट्स. डिस्पाइट राकेश अनडिनायबल ट्रॅक रेकॉर्ड. ठीक आहे. ऑलरेडी त्याचा ट्रॅक रेकॉर्ड सेट आहे. स्टेलर परफॉर्मन्स आहे. अप्रेझल सुद्धा तसेच झालेले आहेत. तरी सुद्धा द लिडरशिप ऑफ द प्रोजेक्ट ॲपेक्स वॉज अनएक्सपेक्टेडली असाइन्ड टू मिस्टर देव शर्मा. हा तिसरा कॅरेक्टर या केस स्टडीमध्ये घुसतो. पहिला अर्जुन रेड्डी, दूसरा राकेश आहे आणि तिसरा देव शर्मा. ठीक आहे. नाउ वाइल अ डिलिजंट एम्प्लॉई वॉज नोन टू बी सिग्निफिकंटली लेस एक्सपिरियन्स्ड दॅन राकेशला ऑलरेडी 8 वर्षांचा स्टेलर आणि खूप चांगला एक्सपिरियन्स आहे, पण देव शर्माला त्यापेक्षा कमी आणि त्याला प्रोजेक्ट तो असाइन झालेला आहे. वाइल अ डिलिजंट एम्प्लॉई, ओके, in managing projects of such scale and complexity, crucially Dev also hailed from the same specific community. देवची जी कम्युनिटी होती ती सेम ह्या अर्जुन रेड्डीची आहे. ॲज सिनियर VP अर्जुन रेड्डी अँड विस्पर्स ऑफ आनंद इनर सर्कल. आनंद नाही, इथे अर्जुन शब्द असला पाहिजे. अर्जुनच्या इनर सर्कलमध्ये हा जो देव शर्मा आहे तो त्याच्या इनर सर्कल मधला व्यक्ती असं मानलं जातं. अँड आवर पीपल गेटिंग प्रिफरन्स म्हणजे अर्जुन रेड्डीची जी कम्युनिटी जी आहे, जो सिनियर व्हाईस प्रेसिडेंट त्याची कम्युनिटी आहे, त्याच्याच कम्युनिटीमधल्या लोकांना प्रमोशन किंवा अपॉर्च्युनिटी दिली जाईल अशी चर्चा कंपनीमध्ये चालू झाली. ओके. क्रिएटिंग अ ग्रोइंग परसेप्शन ऑफ कास्ट बेस्ड फेवरिटिझम इन्फ्लुएन्सिंग क्रिटिकल करिअर प्रोग्रेशन अँड प्रोजेक्ट ॲलोकेशन्स. ठीक आहे. इश्यू लार्जली कळाला असेल. राकेश ऑलरेडी चांगला एक्सपिरियन्स एम्प्लॉय, त्याच्याकडे तेवढं स्केल आहे, अॅक्युमेन आहे, एखादं मोठे प्रोजेक्ट हँडल करण्याची त्याच्याकडे कॅपॅसिटी आहे, पण त्याला डावललं जातं आणि देव शर्माला अपॉर्च्युनिटी दिली जाते. का? कारण तिथं पर्सिव्ड ॲलिजेडली तो जो सिनियर व्हाईस प्रेसिडेंट आहे अर्जुन रेड्डी,
तर त्याच्या इनर सर्कल किंवा कम्युनिटीला बिलॉंग केल्यामुळे त्याला संधी दिली जाते, अशी चर्चा चालू आहे. ओके, द डिसिजन सेंट अ रिपल ऑफ डिसमे थ्रू द मॅनेजरियल रँक्स. स्टेक होल्डर्स डायरेक्टली इम्पॅक्टेड इन्क्लुडेड. आता स्टेक होल्डर्स, ठीक आहे, आपल्याला प्रश्न पण विचारलेला आहे, स्टेक होल्डर्स नीट वाचायचा आहे. डायरेक्टली इम्पॅक्टेड इन्क्लुडेड मिस्टर राकेश हु फेल्ड बिट्रेड अँड डिमोटिवेटेड. ऑब्विसली राकेश एक्सपेक्टेड होते की राकेशला तो प्रोजेक्ट मिळेल आणि तेवढा कॅलिबरचा तो व्यक्ती होता, पण त्याच्यामुळे तो राकेश खूपच डिमोटिवेटेड झालाय, फ्रस्ट्रेट झालेला आहे. क्वेश्चनिंग द कंपनीज ट्रू कमिटमेंट टू मेरिट. वरती आपण सुरुवातीला पाहिलं होतं कंपनीचं विजन मिशन स्टेटमेंट जे होतं त्याच्यामध्ये भेटलं मेरिटोक्रेसी, फेअरनेस वगैरे असे प्रिन्सिपल्स मेन्शन केले होते, पण आपल्याला चित्र वेगळंच पाहायला मिळतंय. मिस्टर देव who now face immense pressure and potential failure due to being placed in an undeserved role, potentially damaging his own reputation and other diligent employees whose faith in fair promotion systems eroded, leading to cynicism and reduced overall morale, and ultimately Take Innovate Solutions itself facing risk of project failure, loss of ethical standing, potential talent drain, and damage to reputation among the clients and investors if the project flounders. जर प्रोजेक्ट फेल झाला, केस स्टडीमध्ये मेन्शन केलेलं आहे, राकेशपेक्षा देव शर्माला एक्सपिरियन्स कमी आहे, त्याच्याकडे तेवढे स्किल्स नाही आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर तो प्रोजेक्ट फेल झाला, देव शर्मा त्याने जर प्रोजेक्ट हँडल केला नाही, तर त्याचा इम्पॅक्ट त्याच्या बाकीच्या एम्प्लॉईजवरती पण होणार आहे. बाकीच्या एम्प्लॉईजना वाटेल की बाबा असंच जर होत असेल तर आम्ही दुसरी कंपनी चेंज करावी, त्यामुळे टॅलेंट ड्रेन पण होणार आहे. सेकंडली, इन्स्टिट्यूशनची फिजिकल हेल्थ सुद्धा अफेक्ट होणार आहे. आणि तिसरं म्हणजे मार्केटमध्ये जी इमेज आहे, त्यांचे जे क्लायंट्स किंवा इन्व्हेस्टर्स आहेत कंपनीचे, त्यांच्यामध्ये सुद्धा इमेज खूप खराब होणार आहे आणि कंपनी ओव्हरऑल ती कोलॅप्स होऊ शकते. द पर्सिव्ड लॅक ऑफ प्रोबिटी इन गव्हर्नन्स. ठीक आहे, ह्याच टॉपिकवरती आपण केस स्टडी डिझाईन केली होती आणि थोडंसं कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन दोघांना लिंक करून ॲट दी सिनियर लेवल डायरेक्टली चॅलेंज्ड द कंपनीज स्टेटेड व्हॅल्यूज. ठीक आहे, अशा परिस्थितीमध्ये कंपनीच्या ज्या व्हॅल्यूज ते जे सांगतायत आणि जे दिसतं, तर त्याला त्यांनी क्वेश्चन केला अँड थ्रेटन टू ट्रान्सफॉर्म इट्स ॲस्पिरेशनल मेरिटोक्रेसी इनटू अ सिस्टम ड्रिव्हन बाय पर्सनल ॲफिलिएशन्स. मेरिट बेस्ड प्रिन्सिपल्सवर कंपनी रन होण्याच्या ऐवजी पर्सनल ॲफिलिएशन्स, वैयक्तिक संबंध, त्याच्यावरती जर कंपनी चालत असेल, रादर दॅन डिमॉन्स्ट्रेटेड कॅपॅबिलिटी अंडरमायनिंग ट्रस्ट अँड लॉंग टर्म ऑर्गनायझेशनल हेल्थ, त्याचा इम्पॅक्ट ऑर्गनायझेशनल हेल्थवरती ऑटोमॅटिकली होणार आहे. ठीक आहे, ओव्हरऑल अशी केस स्टडी आहे. इथिकल मॅपिंग ऑलरेडी संदीप कवडे सरांनी लास्ट केस स्टडीमध्ये घेतलेली आहे, तर त्याच्यामध्ये जास्ती न जाता आपण डायरेक्टली क्वेश्चन्सवरती फोकस करूया. ठीक आहे, ओके. फर्स्ट क्वेश्चन, अनालाइज वेरियस स्टेक होल्डर्स इन्व्हॉल्व इन दिस डिसिजन. ठीक आहे, स्टेक होल्डर्स आपण बघितलेलं आहे. महत्वाचे 3 स्टेक होल्डर्स कोण आहेत? अर्जुन रेड्डी आहे, देव शर्मा आहे, राकेश आहे, राईट. त्याच्यानंतर कंपनी आहे, त्यानंतर क्लायंट्स आणि इन्व्हेस्टर्स पण त्याच्यामध्ये स्टेक होल्डर्स असणार आहेत. ओके, आता प्रश्न विचारला की स्टेक होल्डर्स कोणते आहेत आणि त्यांच्या भूमिका किंवा त्यांचं हित किंवा त्यांचे स्टेक्स काय आहेत केस स्टडीमध्ये, हे विचारलेलं नाहीये. विचारलेलं काय आहे? देअर कॉन्फ्लिक्टिंग इंटरेस्ट. त्याचे कोणते हित, कोणते इंटरेस्ट, संघर्ष त्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे, हा प्रश्न विचारलेला आहे. थोडासा वेगळा प्रश्न आहे. ओके, सेकंड, ॲज्युमिंग यू आर राकेश, तुम्ही राकेश आहे असं समजून, व्हॉट आर दी व्हेरियस कोर्सेस नाही, व्हॉट आर दी व्हेरियस ऑप्शन्स अवेलेबल टू यू. ठीक आहे, तुम्ही जर राकेशच्या पोझिशनवरती असाल, तुम्ही जर राकेश असाल, तर तुम्हाला ऑप्शन्स कोणते अवेलेबल आहेत. ठीक आहे, आणि त्यांचं मेरिट्स आणि डिमेरिट्स, फायदे तोटे दोन्हीही अनालाइज करणं अपेक्षित आहे. तिसरा, बियॉन्ड इंडिव्हिज्युअल ऍक्शन्स, हाऊ डज द केस हायलाइट चॅलेंजेस टू प्रोबिटी इन गव्हर्नन्स. त्या कंपनी ज्या पद्धतीनं कंपनी रन होते, ज्या पद्धतीनं कंपनी चालते, तर त्या अनुषंगानं त्या कंपनी समोर प्रोबिटीच्या संदर्भात कोणते चॅलेंजेस आहेत, सभ्यतेच्या संदर्भात कोणते चॅलेंजेस आहेत, ते आयडेंटिफाय करायचे आहेत. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये एथिकल डायलेमा वगैरे असे प्रश्न एथिकल व्हॅल्यूज, एथिकल डायलेमाज कोणते किंवा एथिकल कन्सर्न्स काय आहेत, असा प्रश्न विचारलेला नाहीये. ठीक आहे, त्यामुळे थोडा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे आणि इझी आहे. म्हणजे कोणते एथिकल कन्सर्न्स आहेत किंवा प्रोबिटीच्या संदर्भात कोणते एथिकल इश्यूज समोर दिसून येत आहेत. नेक्स्ट आहे, व्हॉट क्वालिटीज ऑफ एथिकल लिडरशिप आर क्रुशियल. अशी जी परिस्थिती निर्माण झाली आहे, कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन होते, सर्वांना दिसतंय. ठीक आहे, ह्याचा इम्पॅक्ट डायरेक्टली कंपनीवरती, एम्प्लॉईजवरती होणार आहे. कंपनी टिकेल की नाही भविष्यात, ठीक आहे, हे मुद्दे समोर, हे मोठे प्रश्न समोर उभे आहेत. अशा संदर्भात लिडरशिपकडे कोणते एथिकल क्वालिटीज किंवा कोणत्या बेसिसवरती एथिकल डिसिजन घेणं अपेक्षित आहे, ते हा चौथा प्रश्नामध्ये विचारलेला आहे. ठीक आहे, आता आपण वन बाय वन हे क्वेश्चन्स आपण डिस्कस करूया. ओके, युपीएससी एथिक्स केस स्टडी, टेक्नोवेट सोल्युशन्स नावाची कंपनी आहे. ही केस स्टडी जी आहे त्याच्यामध्ये नेव्हिगेटिंग मेरिटोक्रेसी अँड फेवरिटिझम कोणत्या बेसिसवरती, जातीच्या आधारावरती, कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन किंवा कास्ट बेस्ड फेवरिटिझम
आणि मेरिटोक्रेसी ह्यांच्यातला हा संघर्ष किंवा जो कॉन्फ्लिक्ट आहे तो आपल्याला दिसून येतो आणि त्याच्याबद्दलची केस स्टडी आहे. ओके, तर ह्या केस स्टडीचा एक ओव्हरव्ह्यू जर आपण घ्यायचा म्हटलं तर कंपनी प्रोफाईल कशी आहे, जे आपल्याला सुरुवातीला चित्र दाखवलं होतं कंपनीबद्दल. इट्स अ लिडिंग मल्टीनॅशनल टेक फर्म, पब्लिकली व्हॅल्यूज मेरिटोक्रेसी, इनोव्हेशन, एथिकल लिडरशिप अँड डायव्हर्सिटी. ठीक आहे, एक चांगलं चित्र, मस्त गोड असं चित्र तयार केलेलं आहे छानपैकी. ही आहे कंपनीची प्रोफाईल. पण हे जसं टिप ऑफ द आइसबर्ग आहे, 10% फक्त आपल्याला दिसतं, 90% जो आइसबर्गचा भाग असतो तो पाण्याखाली असतो आणि तो इथे दिलेला आहे. रियालिटी काय आहे? सटल बट पर्वेसिव्ह अंडर करंट ऑफ कास्ट बेस्ड फेवरेटिझम, जातीच्या आधारे भेदभाव. नेक्स्ट, किंवा पक्षपातीपणा, पर्टिक्युलरली इन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट डिव्हिजन लेड बाय मिस्टर अर्जुन रेड्डी. अर्जुन रेड्डी त्या पिक्चरमध्ये हिरो होता, या पिक्चरमध्ये हा विलन आहे. ठीक आहे. आता इन्सिडेंट काय झाला तर राकेश हायली कॉम्पिटंट सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर विथ 8 years ऑफ एक्सपिरियन्स वॉज द नॅचरल चॉईस फॉर द प्रोजेक्ट अपेक्स. राईट. पण झालं काय, देव शर्मा नावाचा राक्षस मध्ये आला. तर ऍक्च्युली हा सेकंड विलन आहे. तर त्याला प्रमोशन दिलं गेलं किंवा त्याला तो प्रोजेक्ट दिला गेला राकेशला डावलून. ठीक आहे. त्याच्यामुळे जी काही परिस्थिती निर्माण झाली आणि होणार आहे त्याच्याबद्दल आहे. परसेप्शन काय, आता कंपनीमध्ये ऑलरेडी वातावरण जे आहे, वर्क कल्चर जे आहे ते गढूळ झालेलं आहे. विस्पर्स ऑफ अर्जुन्स इनर सर्कल अँड आवर पीपल गेटिंग प्रिफरन्स, तर असे नोशन्स किंवा नॅरेटिव्ह पसरत आहेत, विच हायलाइट परसिव्ड कास्ट बेस्ड फेवरेटिझम. राईट. मग त्याचा इम्पॅक्ट ऑलरेडी कंपनीचं वातावरण गढूळ झालेलं आहे, वातावरण खराब झालेलं आहे. अंडरमाइनिंग ट्रस्ट, विश्वास नाही राहिलेला आहे बाकी एम्प्लॉईज वरती, बाकी मॅनेजर्स वगैरे त्यांच्या मनामध्ये. त्यांचा मोराल खाली गेलेला आहे किंवा डाऊन झालेला आहे. आणि कंपनी स्टेटेड व्हॅल्यूज त्याच्या अगदीच विरोधाभास आहे. जे स्टेटेड व्हॅल्यूज वरती लिहिलेले आहेत आणि जी रियालिटी आहे त्याच्यामध्ये भरपूर विरोधाभास दिसून होते. तर ही क्रक्स ऑफ द केस स्टडी आपण याला म्हणू, की अशी परिस्थिती ह्याच्यामध्ये दिलेली आहे. ओके. तर आपला पहिला प्रश्न होता, कोणते स्टेक होल्डर्स इन्व्हॉल्ड आहेत किंवा आणि त्यांचे स्टेक्स विचारण्याऐवजी विचारलेले आहेत त्यांचे कॉन्फ्लिक्टिंग इंटरेस्ट काय आहेत. ओके, त्यांचे इंटरेस्ट कोणत्या इंटरेस्टमध्ये त्यांचा संघर्ष निर्माण झालेला आहे ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं होतं. तर जे महत्वाचे स्टेक होल्डर्स होते, पहिला होता राकेश, दुसरा होता अर्जुन रेड्डी, ओके, अर्जुन रेड्डी, तिसरा देव शर्मा, चौथा स्टेक होल्डर जे आहे ते अदर एम्प्लॉईज, पाचवे क्लायंट्स अँड इन्व्हेस्टर्स. ठीक आहे. म्हणजे डायरेक्टली जर कंपनी प्रोजेक्ट फेल झाला तर क्लायंट्स आणि इन्व्हेस्टर्स वरती डायरेक्टली त्याचा इम्पॅक्ट होणार आहे, म्हणून ते स्टेक होल्डर्स आहेत. आणि नेक्स्ट, कंपनी इटसेल्फ, कंपनीचं यश अपयश सगळं ह्या डिसिजन वरती अवलंबून असल्यामुळे तो सुद्धा एक स्वतः स्टेक होल्डर आहे. ओके. आता प्रश्न विचारला आपल्याला, स्टेक होल्डर्स तरी आपण आयडेंटिफाय केलेले आहेत. पुढचा मुद्दा काय, त्यांचे कॉन्फ्लिक्टिंग इंटरेस्ट कोणते आहेत. ओके. आता राकेश समोर काय परिस्थिती निर्माण झाली आहे, राकेशचा इंटरेस्ट काय, मी बाबा चांगलं काम करतोय, ठीक आहे, ऑलरेडी मी एक्सपिरियन्स्ड आहे, तेवढी मी प्रूव्ह केलेली आहे माझी कपॅसिटी, तर त्याची अपेक्षा आहे की त्याला एक चांगली संधी मिळावी, फेअर अपॉर्च्युनिटी, रेकग्निशन बेस्ड ऑन मेरिट, मेरिटच्या आधारे त्याचं रेकग्निशन मिळावं, त्याचं अप्रिझल व्हावं, प्रोजेक्ट मिळावा. संघर्ष काय निर्माण झालाय, फील्स बिट्रेड, त्याला धोका मिळालाय प्रेम प्रकरणामध्ये, डिमोटिवेटेड बाय कास्ट इन्फ्लुएन्स्ड फेवरेटिझम. ठीक आहे. त्याचा मॅनेजरने त्याला धोका दिलेला आहे, त्याला बिकॉज ऑफ दॅट ही फील्स बिट्रेड. नेक्स्ट, डिमोटिवेटेड बाय कास्ट बेस्ड फेवरेटिझम. राईट. तर हे इश्यूज राकेश समोर निर्माण झालेले आहेत. सेकंड आहे अर्जुन रेड्डी. अर्जुन रेड्डीचं काय काम होतं, त्याची ड्युटी काय, मेंटेनिंग इन्फ्लुएन्स, सपोर्टिंग परसिव्ड एफिलिएशन्स. त्याला मेरिटच्या आधारे निर्णय घ्यायचा, प्रोजेक्ट कुणाला द्यायचा, जो केपेबल व्यक्ती आहे, जो मॅनेजर आहे त्यालाच हा प्रोजेक्ट असाइन करायचा आहे. आणि त्याने काय केलं बिचारायना, पर्सनल टाईज, त्याने जात बघितली, त्याचे संबंध कोणाबरोबर चांगले त्या व्यक्तीला तो प्रोजेक्ट असाइन केला. ठीक आहे. त्यामुळे काय झालं, रिस्किंग एथिकल इंटिग्रिटी अँड फेअरनेस. राईट. सचोटी आणि फेअरनेस, तर हे दोन्ही ज्या व्हॅल्यूज आहेत त्या कॉम्प्रोमाइज झालेल्या आहेत. ओके. नेक्स्ट आहे देव शर्मा, याला तर आयतच मिळालेलं आहे सगळं. करिअर प्रोग्रेशन, ऍक्सेप्टन्स विदिन द कंपनी, तो जसं जे काम करतोय त्यानुसारच त्याला अप्रेझल मिळणं अपेक्षित होतं. झालं काय, विंडफॉल गेन्स त्याला मिळालेले आहेत तिथं. गेन्स अँड अनडिझर्व्ड प्रमोशन, ऑलरेडी केस स्टडीमध्ये मेन्शन केलाय म्हणून हा शब्द मेन्शन केलाय. फेसेस इमेन्स प्रेशर अँड पोटेन्शियल फेलियर. आता तो डिझर्व करत नाहीये, त्याच्याकडे तेवढी कॅपॅसिटी नाहीये, तरी सुद्धा तो प्रोजेक्ट असाइन केलाय.
तर तो स्वतःचं करिअर पण धोक्यात आणतोय, प्लस कंपनीचं एक्झिस्टन्स सुद्धा, कंपनीचं सर्व्हायवल सुद्धा धोक्यात आणत आहे. नेक्स्ट अदर एम्प्लॉईज. आता बाकीचे जे एम्प्लॉईज त्यांना दिसतंय की कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन होतंय, राईट. मग त्यांचा जो ट्रस्ट आहे, जो विश्वास आहे कंपनीवरती किंवा मॅनेजमेंटवरती, तो खालावलेला असणार आहे, राईट. मग ते काय करणार, बाबा दुसरी कंपनी बघू जिथं आपल्याला चांगला पगार मिळेल किंवा चांगली हाईक मिळेल, चांगली पोझिशन मिळेल, तिकडे जाऊ. इथं कास्ट बेस्ड आधारे जर कास्ट बेस्ड डिसिजन्स होत असतील तर आपलं करिअर धोक्यात आहे, असं परसेप्शन निर्माण झालेलं आहे. नेक्स्ट आहे क्लायंट्स अँड इन्व्हेस्टर्स. ओके, पहिला टेक इनोव्हेट सोल्युशन्स ऍज अ कंपनी, त्यांच्यासमोर कोणता संघर्ष निर्माण झालेला आहे. प्रोजेक्ट फेल्युअरचा रिस्क आहे, टॅलेंट ड्रेन, चांगले एम्प्लॉईज पळून जाऊ शकतात. राकेश स्वतः तो प्रोजेक्ट मॅनेजर, सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर आहे, तो सुद्धा पळून जाऊ शकतो. नेक्स्ट डॅमेज टू रेप्युटेशन. असं जर चाललं, आता टाटाचं उदाहरण जर बघितलं आपण, टाटा एक चांगली कंपनी ओळखली जाते आपल्या मार्केटमध्ये, ठीक आहे, किंवा इंडियामध्ये किंवा ग्लोबली, राईट. का, त्यांचं कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असेल किंवा चॅरिटी असेल. कोविड लॉकडाऊनच्या वेळेस माहिती आहे आपल्याला की 1500 कोटी त्यांनी वन टाइम डोनेशन दिलं होतं पीएम केअर फंड्समध्ये. पण ते पीएम केअर फंड्स काय झालं, ट्रान्सपरन्सी अजिबात नाही, तो सुद्धा गव्हर्नन्सचा एक वेगळा मुद्दा आहे, ठीक आहे. तर हे सगळे मुद्दे आहेत. आणि क्लायंटसाठी काय धोका आहे, तर क्लायंट्स आणि इन्व्हेस्टर्स जे इन्व्हेस्ट करतायत कंपनीमध्ये किंवा जे क्लायंट्स आहेत, ते क्लायंट्स पुन्हा प्रोजेक्ट घेऊन येणारच नाहीत ना, जर अशा गोष्टी घडत असतील तर. प्रोजेक्ट जर फेल होणार असेल त्यांना वाटलं, ठीक आहे, ती खूप सेन्सिटिव्ह गोष्टी असतात. एकदा प्रोजेक्ट झाला, कंपनीचं नाव खराब झालं मार्केटमध्ये, तर त्यांना पुन्हा प्रोजेक्ट मिळणं फार अवघड असतं, राईट. तर हे स्टेक होल्डर्स आहेत आणि त्यांचे जे कॉन्फ्लिक्टिंग इंटरेस्ट आहेत ते आपण आता डिस्कस केलेले आहेत. ओके, नाउ कमिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज राकेश समोर कोणते ऑप्शन्स आहेत. दुसरा आपला प्रश्न होता, राकेश आता बिचारा, त्याला तर प्रमोशन भेटलेलं नाहीये, तो प्रोजेक्ट असाइन नाही झालेला, त्याचं नुकसान झालेलं आहे, ठीक आहे. आणि त्याला एक धोका किंवा एक डिसिट ज्याला म्हणू किंवा बिट्रेड फील करतोय, तो डिमोटिवेट झाला, एकदम मोरल डाऊन आहे. अशा परिस्थितीमध्ये त्याला कोणते ऑप्शन्स आहेत, ठीक आहे. एक तर पहिला ऑप्शन असू शकतो की डायरेक्ट मॅनेजमेंटला कन्फ्रंट करा आणि जो अर्जुन रेड्डी आहे तर त्याची कंप्लेंट करा, बाबा कोणत्या बेसिसच्या आधारे तुम्ही हा डिसिजन घेतलाय, मेरिट तर दिसत नाहीये, ठीक आहे. तर जे काही आहे ट्रान्सपरंटली जी काही प्रोसेस आहे ती मॅनेजमेंट समोर येऊ दे आणि मॅनेजमेंट काहीतरी डिसिजन घेईल. दॅट इज द फर्स्ट ऑप्शन राकेश हॅज. सेकंड, फोकस ऑन परफॉर्मन्स. ठीक आहे, एखादा व्यक्ती म्हणेल की बाबा कशाला मॅनेजमेंट बरोबर कन्फ्रंटेशन करायचं किंवा बॉस बरोबर, त्यापेक्षा आपलं आपलं काम करूया, भलं आपलं हम भलं मैं भला अपना काम भला, हे तत्व मानून जर काम करायचंय, बाबा आपलं आपलं काम, कधी जर आपल्याला मोबदला मिळेल भविष्यात, देव इतका पण निर्दयी नाही आहे, कधी जर प्रमोशन मिळेल, प्रोजेक्ट मिळेल, ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या होतील, पण कन्फ्रंट नको करायला. फ्युचर करिअर जे आहे किंवा प्रोग्रेशन जे आहे त्या कंपनीमध्ये ते थांबून जाईल. त्यापेक्षा ऑप्शन काय आहे, बाबा आपलं आपलं काम करू, हा सेकंड आहे. इव्हॅल्युएट आपण नंतर करू ऑप्शन्स. तिसरा आहे सपोर्ट देव डिस्पाइट डिसएग्रीमेंट. एक अल्ट्रुइस्टिक पर्पज घेऊन आपण कंपनीमध्ये काम करू, तिसरा ऑप्शन आहे. ठीक आहे, देवला प्रमोशन मिळाले ना, चांगलं आहे बाबा, चांगलं होऊ द्या तुझं. तर मी काय करेल बाबा, कंपनीच्या भल्यासाठी, त्या प्रोजेक्टच्या भल्यासाठी देवला सपोर्ट करेन, जेणेकरून तो प्रोजेक्ट सक्सेसफुली कम्प्लीट होईल, कंपनी चांगलं होईल आणि त्याचा फायदा मला सुद्धा होऊ शकतो. कारण असं होऊन सुद्धा मी जर चांगलं काम करत असेल किंवा राकेश जर चांगलं काम करत असेल तर त्याला मे बी 6 महिने किंवा 1 वर्षाने त्याला रेकग्निशन कंपनी तर्फे मिळून जाईल आणि नेक्स्ट प्रोजेक्टवरती त्याला प्रमोशन भेटू शकेल. हा एक तिसरा ऑप्शन देव समोर आहे. चौथा आहे सिक एक्सटर्नल अपॉर्च्युनिटीज. हे झंझटच नको मला, ही कंपनी जाऊ द्या, तो देव शर्मा जाऊ द्या, अर्जुन रेड्डी जाऊ द्या, ते टॉक्सिक वर्क कल्चर नको, कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन नको, काहीच नको. मी दुसरी कंपनी बघतो. आयटीच्या मुलांना माहिती असेल की बाबा कंपनी स्विच केली की लगेच 10 लाखाचं 15 लाख वगैरे असं पगार वाढत असतो. तर तो सुद्धा ती सुद्धा संधी राकेशला मिळू शकते. बाहेर जाऊ द्या, कास्ट हे झंझट नको आपल्याला, एक चांगली कंपनी बघू आणि तिकडे आपलं करिअर बघूया. तर हे 4 ऑप्शन्स त्याच्यासमोर आहेत. आता आपण मेरिट डिमेरिट्स त्याचे बघून घेऊ. ओके, पहिला ऑप्शन आहे डायरेक्टली कन्फ्रंट दी मॅनेजमेंट. तर त्याच्यामुळे फायदा काय होणार आहे, समजा राकेशनी अर्जुन रेड्डी, HR असेल, ह्युमन रिसोर्स टीम असेल किंवा सिनियर मॅनेजमेंट वगैरे, तर त्यांच्याकडे जाऊन डायरेक्टली कन्फ्रंट करेल, इन्क्वायर करेल, बाबा तुम्ही कोणत्या बेसिसवरती हा निर्णय घेतलेला आहे, तुम्हाला सांगा. तर ह्याचे फायदे काय होणार आहेत, एक तर डायरेक्ट कम्युनिकेशन एस्टॅब्लिश होईल. जर राकेशला समजा मे बी असं असेल की राकेशला वाटत असेल की माझ्याबरोबर अन्याय झालाय, कदाचित डायरेक्ट कम्युनिकेशन झाल्यानंतर त्याला कळेल की बाबा ही प्रोसेस ट्रान्सपरंट सुद्धा असू शकते किंवा प्रोसेस जी आहे ती योग्य आहे. हा मुद्दा. दुसरा पोटेन्शियल फॉर रिव्हॅल्युएशन, तोच मुद्दा आहे की जर चुकीचं मॅनेजमेंट समोर आलं की ही गोष्ट चुकीची झालेली आहे, ते रिव्हॅल्युएट करतील तो डिसिजन. ठीक आहे. आणि थर्ड, अपहोल्ड पर्सनल इंटिग्रिटी.
मी जर माझ्याबरोबर ती चुकीची गोष्ट घडत असेल तर आय हॅव द करेज टू स्टँड फॉर माय ओन गुड. दॅट शोज पर्सनल इंटिग्रिटी, राईट. हे झाले फायदे. आता नुकसान पण असू शकतात ना ह्या गोष्टीचे. नुकसान काय असेल? करिअर बॅकलॅश. फ्युचरमध्ये मॅनेजमेंट मला कधी प्रमोशनच नाही देणार किंवा मॅनेजमेंट सरळ सांगेल बाबा तुम्ही निघून जा, असं कन्फ्रंट तुम्ही मॅनेजमेंटला करू शकत नाही. नेक्स्ट आहे डॅमेज रिलेशनशिप्स डॅमेज होतील. अर्जुन रेड्डी बरोबर रिलेशन्स खराब होतील, देव शर्मा बरोबर खराब होतील, कदाचित त्यांच्या सर्कलमधले जे अदर एम्प्लॉईज असतील त्यांच्याबरोबर रिलेशन्स खराब होणार आहेत, मॅनेजमेंट बरोबर खराब होऊ शकतात. नेक्स्ट आहे इमोशनल टोल. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये कन्फ्रंटेशनच्या प्रोसेसमध्ये माझ्या मला किती त्रास होईल किंवा राकेशला किती त्रास होईल. तर इट विल टेक अ हेवी टोल, मे मेंटली, फिजिकली, हेल्थ वाईज, राईट. तर हा ऑप्शन आहे, त्याचं हे मेरिट आणि डिमेरिट आपण इव्हॅल्युएट केले. आता सेकंड ऑप्शन बघूयात आपण. सेकंड ऑप्शन कोणता आहे? फोकस ऑन परफॉर्मन्स अँड प्रूव्ह देम रॉंग. माझा परफॉर्मन्स, माझ्याकडे जे काम आहे ते मी चांगलं करेल आणि त्यांनी मॅनेजमेंटने जो निर्णय घेतलाय मला प्रमोशन न द्यायचा तर तो चुकीचा ठरवायचा. आणि जेव्हा मॅनेजमेंटला रिअलाइज होईल की त्यांचा निर्णय चुकीचा आहे कदाचित त्यानंतर मग प्रमोशन राकेशला मिळेल. हा याच्यामध्ये मुद्दा आहे. फायदा काय आहे? प्रोफेशनल इंटिग्रिटी. प्रोफेशनल इंटिग्रिटी ह्याच्यामध्ये हा कोणता मुद्दा येतो? तर जे मला टास्क असाइन केलंय, जे मला काम दिलेलं आहे ते मी व्यवस्थित करेन, बाकीचं उडत जाऊ द्या. नेक्स्ट आहे फ्युचर अपॉर्च्युनिटीज. फ्युचरमध्ये असं सुद्धा होऊ शकतं ना, मी चांगलं काम करतोय तर मला प्रमोशन सुद्धा भेटेल किंवा जे काय अप्रेझल ते पॉझिटिव्ह होऊ शकतं. अवॉइड्स कन्फ्लिक्ट. बरोबर, कन्फ्रंटेशनच नाही करायचं आहे, जे आपलं काम आहे तेच करत राहायचं आहे, तर त्याच्यामुळे कन्फ्लिक्ट कोणाबरोबरच होणार नाही. पण डिमेरिट्स काय असणार त्याच्यामध्ये? जो अन्याय माझ्यावरती झालेला आहे किंवा राकेशवरती झालेला आहे, राईट, तर तो पुसून कसा टाकला जाईल किंवा त्याला न्याय कुठे भेटेल, कुठे जायचं, अन्याय सहन करायचा का? सेकंड, फेवरेटिझम. जर कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन खरंच झालेलं आहे तर हे असंच पुढे पण चालू राहणार आहे. तर असे राकेश जसा आहे तसे राकेश सारखे बरेच एम्प्लॉईज असणार, त्यांच्याबरोबर सुद्धा असाच अन्याय होत राहणार आहे. नेक्स्ट, रिस्क ऑफ बर्नआउट. कधी कधी कसं होतं की एखादा अन्याय जर झाला असेल आणि तो बऱ्याच वेळेस तो पुसून टाकता येत नाही किंवा आपल्याला तो निग्लेक्ट अवॉइड सुद्धा नाही करता येत, तर त्या गोष्टी खंत नेहमी मनात लागून राहत असते. ठीक आहे, तर रिस्क ऑफ बर्नआउट सुद्धा ह्याच्यामध्ये हा मुद्दा येतो. हा झाला सेकंड ऑप्शन. नेक्स्ट ऑप्शन 3, सपोर्ट देव डिस्पाइट डिसएग्रीमेंट. म्हणजे देव त्याचं नाव आहे पण राकेश देवासारखं वागतोय, हा तिसरा ऑप्शन आहे. म्हणजेच काय? ऑफर सपोर्ट अँड गायडन्स टू देव शर्मा इन्शुरिंग प्रोजेक्ट अपेक्स सक्सेस. आता केस स्टडी मध्ये सांगितलं होतं की जो देव शर्मा आहे तर हा राकेशपेक्षा कमी एक्सपिरियन्स्ड आहे, राकेशपेक्षा कमी स्किल्ड आहे, बरोबर. तर राकेश काय करेल? देव शर्माला सपोर्ट करेल की बाबा तू चांगला प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन कर, प्रोजेक्ट सक्सेसफुल कर, जेणेकरून क्लायंटला आपण सक्सेसफुली प्रोजेक्ट डिलिव्हर केला तर कंपनी आपली चांगली राहील आणि त्याचा जो स्पिल ओव्हर इफेक्ट जो आहे तर त्यामुळे काय होईल, त्याच्यामधनं प्रोफेशनल मॅच्युरिटी दिसेल, प्रोफेशनलिझम आणि मॅच्युरिटी राकेशची. सेकंड, मेंटेन्स प्रोजेक्ट सक्सेस आणि प्रिझर्व टीम डायनॅमिक्स. टीमचं जे कल्चर आहे किंवा टीम डायनॅमिक्स जे आहेत ते बिघडणार नाहीत. ह्या पॉझिटिव्ह गोष्टी ह्याच्यातून घडू शकतात. सेकंड, डिमेरिट्स कोणत्या आहेत? पर्सनल डिससॅटिस्फॅक्शन, खंत नेहमी राकेशच्या मनात राहणारच आहे. मे लेजिटिमाइज अनफेअर सिस्टम, जे वरती मुद्दे पाहिले होते. अनफेअर सिस्टम का म्हटलंय? कारण कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन होतंय, मेरिटोक्रेसी कुठेतरी कॉम्प्रोमाइज केलेली आहे, तर हे असं चालू राहील. नो डायरेक्ट रिकॉग्निशन और रिझोल्युशन, बरोबर. हिज कॉन्ट्रीब्युशन माइट गो अनएक्नॉलेज्ड इन टर्म्स ऑफ ऍड्रेसिंग द कोर इश्यू. त्याचं राकेशचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे किंवा त्यानं जे काम केलेलं आहे कंपनीसाठी त्याचा मोबदला त्याला कधीच मिळणार नाही. तर हे डिमेरिट्स त्याचे तिसऱ्या ऑप्शन मध्ये दिसून येतात. ओके, नाउ फायनल ऑप्शन, सीक एक्सटर्नल अपॉर्च्युनिटीज. आता कन्फ्रंटेशन करणं किंवा ते नाही का ते दुःख गिळून टाकणं, अपयश किंवा जे काही इनजस्टिस अन्याय झालेला आहे ते पचवणं खूप अवघड जातं. तर त्यापेक्षा राकेश काय विचार करेल? मी दुसरी कंपनी सर्च करेन, राईट. तर त्यामुळे फायदा काय होणार आहे? जे टॉक्सिक कल्चर आहे टेक इनोव्हेट कंपनीमध्ये ते त्याला सहन करावं लागणार नाही. सेकंड, करिअर ग्रोथ त्याची होईल. कंपनी स्विच केली तर ऑब्व्हियसली त्याला मे बी प्रमोशन चांगलं भेटेल किंवा पगार सुद्धा चांगला मिळेल. एम्पॉवरमेंट म्हणजेच काय? तर त्याचं जे करिअर आहे, त्याचा जो करिअर पाथ त्यानं जो एनविजन केला होता किंवा जो त्याला अपेक्षित होता, राईट, तसा करिअर पाथ त्याला भेटू शकतो. डिमेरिट्स,
पुन्हा अनसर्टनिटी आहे, बाहेर गेला असंच होऊ शकतं तसंच होऊ शकतं, बरोबर. कारण दुरून डोंगर साजरं ही जशी म्हण आहे तसंच असतं प्रत्येक कंपनीमध्ये. कदाचित परिस्थिती काही वेगळी नसू शकते. लॉस ऑफ प्रोजेक्ट एक्सपिरियन्स, त्या प्रोजेक्टवरती टेक्नोव्हेट कंपनीमध्ये त्यानं काम केलेलं आहे तर तो एक्सपिरियन्स त्याला कदाचित वाया जाऊ शकतो, कारण सिमिलर प्रोजेक्ट त्याला दुसऱ्या कंपनीमध्ये मिळेल असं अशी काही शक्यता कमी सुद्धा असू शकते किंवा नसू शकते. आणि लॉस ऑफ नेटवर्क्स, जे काही त्याचं सोशल कॅपिटल किंवा जे काही कनेक्शन्स त्या कंपनीमध्ये क्रिएट झाले होते ते सगळे डिस्टर्ब होऊ शकतात, राईट. तर हे 4 ऑप्शन्स होते आणि त्याला आपण मेरिट्स आणि डिमेरिट्स त्याचे अनालाइज केलेले आहेत. असेच ऑप्शन युपीएससीने बऱ्याच वेळेस विचारलेले आहेत, असेच क्वेश्चन्स एमपीएससी मध्ये सुद्धा आपण अपेक्षा करू शकतो की असे प्रश्न विचारले जातील. ओके, आता पूर्वीच्या केस स्टडीज मध्ये आपण बघितलं होतं की ज्यावेळेस ऑप्शन्स विचारले असतात आणि त्यानंतर एक लॉजिकल प्रश्न असतो की ह्यातला बेस्ट ऑप्शन कोणता आहे आणि जस्टिफाय करा, हा बेस्ट ऑप्शन का आहे ते आपल्याला जस्टिफाय करायचं असतं. ठीक आहे, ह्या केस स्टडीमध्ये तसा प्रश्न विचारलेला नाही. नेक्स्ट प्रश्न काय आहे, चॅलेंजेस टू प्रोबिटी इन गव्हर्नन्स. त्या कंपनीमध्ये टेक इनोव्हेट सोल्युशन्स मध्ये प्रोबिटीच्या संदर्भात कोणते चॅलेंजेस दिसून येतात. ठीक आहे, पहिला मुद्दा कोणता आहे, इरोजन ऑफ मेरिटोक्रेसी, राईट. मेरिटोक्रेसी तिथं अर्जुन रेड्डीचा जो डिसिजन होता देव शर्माला प्रोजेक्ट असाइन करण्याचा, तर तो मेरिट बेसिसवरती घेतला गेला नव्हता. तो होता पर्सनल कनेक्शन्स, पर्सनल टाईज आणि कास्ट बेस्ड किंवा कम्युनिटी बेस्ड ॲफिलिएशन्स, राईट. मेरिटोक्रेसी कॉम्प्रोमाइज झाली. सेकंड, लॉस ऑफ इन्स्टिट्यूशनल ट्रस्ट. जो काही मॅनेजमेंट बोर्ड होता, ती जे काही ॲज अन इन्स्टिट्यूशन ते काम करत आहे, तर त्याचा एकतर एम्प्लॉईज जे सहकारी असतील राकेशचे, त्यांचा सुद्धा ट्रस्ट जो आहे तो निघून गेलेला आहे. आणि सेकंड, जी काही HR ची प्रोसेस असते, जी काही अप्रेझल प्रोसेस असते, तर त्याच्यामधून सुद्धा त्यांचा ट्रस्ट एकदम डिक्लाइन झालेला आहे, राईट. नेक्स्ट, वर्क प्लेस डिस्क्रिमिनेशन. ऑब्व्हियसली दिसून येते कास्ट बेस्ड कम्युनिटी बेस्ड ॲफिलिएशन्सना प्रमोट केलं जातंय, तर त्याच्यामुळे मध्ये वर्क प्लेस डिस्क्रिमिनेशन हे दिसून येत आहे. टॅलेंट ड्रेन अँड इनोव्हेशन डिक्लाइन. आता जर राकेशने चौथा ऑप्शन निवडला, नवीन कंपनी पाहण्याचा, ती कंपनी सोडून दुसरी कंपनी ऑप्ट करण्याचा, तर त्याच्यामुळे काय होईल, चांगले एम्प्लॉई जे असतात, स्किल्ड एम्प्लॉईज, ते निघून जाण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे टॅलेंट ड्रेन हा एक मुद्दा येतो आणि इनोव्हेशन डिक्लाइन, राईट, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि लास्ट आहे रिस्क टू एथिकल ब्रँड इमेज. आता टाटा सारखी कंपनी, त्यांचं इमेज खरोखरच सगळेजण अप्रिशिएट करतात की त्यांनी जे काही काम केलेलं आहे चॅरिटीच्या संदर्भात असू द्या, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या संदर्भात असू द्या, ठीक आहे. तर जर त्या कंपनीच्या बाबतीत अशा घटना जर बाहेर आल्या, राईट, त्यांची ब्रँड इमेज ती राहणार नाही. जे काही गुडविल क्रिएट केलेली आहे कंपनीनं, ती गुडविल राहणार नाही. आता लिगल रेफरन्स वगैरे अशा ह्या केस स्टडीमध्ये एक मेन्शन केलेलं आपल्या मॉडेल आन्सरमध्ये दिलेलं आहे, तर तुम्ही असं नमूद करू शकता, कंपनीज ऍक्ट 2013 मध्ये सेक्शन 166 जो आहे तो ड्युटीज ऑफ डायरेक्टर्स टू ऍक्ट इन गुड फेथ अँड प्रमोट कंपनी ऑब्जेक्टिव्ह, फेअरनेस अँड ट्रान्सपरन्सी, तर ह्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. तर अशा प्रश्नामध्ये जसं विचारले की प्रोबिटीच्या संदर्भात कोणती चॅलेंजेस आहेत, तर तेव्हा आपण कंपनीज ऍक्ट 2013 मध्ये एक प्रोव्हिजन आहे, तर ती प्रोव्हिजन अशी असते की जे डायरेक्टर्स असतील किंवा मॅनेजमेंट असेल त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असते कंपनीमध्ये ज्या काही प्रोसेस, अप्रेझल प्रोसेस वगैरे असतील, तर त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी, फेअरनेस वगैरे या गोष्टी एन्श्युअर करणं भाग असतं, राईट. तर हे असं नमूद करू शकता आणि त्याच्यानंतर मग तुम्ही चॅलेंजेस सांगू शकता की बाबा ह्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी नाहीये, फेअरनेस नाहीये, डिस्क्रिमिनेशन दिसतंय, मेरिटोक्रेसी कॉम्प्रोमाइज झालेली आहे, राईट. तर अशा गोष्टी इथं नमूद करू शकता. बेसिकली हे व्हॅल्यू ॲडिशन आहे. ओके, 3 क्वेश्चन्स आपण बघितले. चौथा प्रश्न जो होता तर तो होता बिल्डिंग अ मेरिटोक्रेटिक एन्व्हायरमेंट, एथिकल लिडरशिप. जी काही सिच्युएशन क्रिएट झालेली आहे, राईट, जिथं फेवरिटिझम झालंय, कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन झालेलं आहे, प्रोजेक्ट धोक्यात आलेला आहे, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये कोणत्या एथिकल लिडरशिप महत्वाचे आहेत, तर एक आहे इंटिग्रिटी अँड हॉनेस्टी, फेअरनेस, इम्पार्शियलिटी, ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी, कमिटमेंट टू इन्क्लुजन, राईट. हे अशी महत्वाचे कीवर्ड्स आहेत. तर असे आपल्या सिलेबस मधले कीवर्ड्स आपण यूज करू शकतो आणि एथिकल लिडरशिपने ते अडॉप्ट करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून असे प्रॉब्लेम्स कंपनीमध्ये क्रिएट होणार नाहीत, राईट. फायनली कन्क्लुजन, एक सुधा मूर्तीचं कोट आहे, लिडरशिप इज नॉट अबाउट पॉवर, इट इज अबाउट रिस्पॉन्सिबिलिटी, राईट. तर असं कोट किंवा महत्वाचे व्हॅल्यूज वगैरे मेन्शन करून आपण केस स्टडी कन्क्लूड करू शकतो, राईट. तर थांबूयात आज आपण इथं. आज दॅट्स ऑल फ्रॉम माय साइड फॉर टुडे. भेटूया पुन्हा नवीन प्रश्न किंवा केस स्टडीसाठी. ऑल द व्हेरी बेस्ट.